गेल्या काही महिन्यांपासून अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. नागरिकांवरती होणाऱ्या हल्ल्यांमुळे अनेकांचा मृत्यू झालाय. जवळपास 37 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे आता वन विभाग अतिशय अलर्ट झालेला आहे आणि बिबट्यांची धरपकड सध्या सगळीकडे सुरू आहे. नगर जिल्ह्यामध्ये आपण जर विचार केला तर जवळपास आतापर्यंत 25 ते 30 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या रोपवाटिकेमध्ये सध्या त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. मी आता राहुरी तालुक्यातल्या डिग्रस या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर हे जे पिंजरे दिसत आहेत हे रिकामे नाही तर यामध्ये बिबटे आहेत आणि जवळपास 11 बिबटे या ठिकाणी ठेवलेले आहेत. विविध ठिकाणावरनं पकडलेले जे बिबटे आहेत, श्रीरामपूर असेल, संगमनेर असेल किंवा कोपरगाव असेल, राहुरी असेल, या सगळ्या तालुक्यांमधनं पकडलेले जे बिबटे आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आणि हा बिबट्या आपण बघू शकतो आता इथे पिंजऱ्यात आहे तरी एवढा ॲग्रेसिव्ह आहे. ज्यावेळी हा मोकळा असेल आणि जर एखादा माणूस त्याच्या समोर आला तर तो काय करेल. त्यामुळं अतिशय दहशत या बिबट्यांची आहे. या बिबट्यांना या ठिकाणी सांभाळलं जात आहे. मात्र खरं तर वन विभागाला सांभाळणं देखील जिकिरीचं झालेलं आहे. 25-30 बिबटे जेरबंद आहेत. नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर 1150च्या वर बिबट्यांची संख्या असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं जवळपास आता 500 जे पिंजरे आहेत ते ऍक्टिव्ह केलेले आहेत आणि अनेक ठिकाणी पिंजरे लावलेले आहेत. दररोज बिबट्या जेरबंद होतोय, त्याला ठेवण्यात येतंय. मात्र त्याची व्यवस्था कशी केली जाते आपण या ठिकाणचे राहुरीचे आरो आहेत रायकर सर, कशा पद्धतीनं या बिबट्यांची व्यवस्था तुम्ही या ठिकाणी करतायत आणि बिबटे कुठून कुठून हे जेरबंद करण्यात आलेले आहेत? सर, आपण आता राहुरी यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे सर. हे 12 गाव नांदूर नर्सरी आहे. यामध्ये आपण सर आता एकूण 11 बिबटे आहेत आपल्याकडं. यापैकी 7 नर आणि 4 मादे आहेत. तर सर आपण यांना काय करतोय की दरवर्षी म्हणजे दिवसाड साधारणतः 2-2.5 किलो मटण दिवसाड पुरवठा करू त्यांना. अच्छा, म्हणजे त्यांची दररोज दिवसाआड त्यांना खाऊ घातलं जात आहे. हो. अनेक बिबटे अजून जेरबंद करण्यासाठी कुठे कुठे पिंजरे लावण्यात आलेले आहेत का? किती पिंजरे लावले आहेत? परिसरामध्ये सर आता आपण साधारणतः 25 ते 30 पिंजरे आहेत आपल्याकडं. राहुरीमध्ये 104 गावामध्ये आपण साधारणतः 35 ते 30 पिंजरे आहेत आपल्या अवेलेबल. त्यापैकी 10 ते 12 पिंजरे आता इथे गुंतलेले आहेत. नक्कीच आपण बघितलं तर राहुरी तालुक्यामध्ये एकट्या 25 ते 30 पिंजरे अजूनही लावलेले आहेत. 11 बिबट्यांचा सांभाळ या ठिकाणी केला जातोय. दररोज किंवा दिवसाआड त्यांना मांस खाऊ घालावं लागतंय आणि 2 ते 2.5 किलो एका बिबट्याला हे मांस द्यावं लागतंय. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर याचा जो खर्च आहे तो करायचा कोणी, असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. एकीकडे जे वनमंत्री आहेत नाईक यांनी घोषणा केली की बिबट्यांना खाऊ घालण्यासाठी 1 कोटीच्या आम्ही शेळ्या मेंढ्या देऊ. मात्र तुम्ही ते कधी देणार आहात ते तर नंतर देणार आहात. मात्र आता जे बिबटे पकडलेले आहेत त्यांना खाऊ घालायचं काय, त्यासाठीचा कोणता निधी अजून यांना मिळालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 25 ते 30 बिबटे आज जेरबंद आहेत. त्यांना खाऊ घालण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पिंजऱ्यांची कमतरता आहे, साधनांची कमतरता आहे, माणसांची कमतरता आहे. यांना दररोज नागरिकांचे कुठून ना कुठून फोन येतात. मग अशा वेळी यांनी काय करायचं असा देखील प्रश्न आता या वन विभागाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना पडलेला आहे. अनेक बिबटे जेरबंद करून ठेवले जात आहेत. मात्र त्यांना सांभाळायचं कसं, असा जो प्रश्न आहे तो सगळीकडे निर्माण झालेला बघायला मिळतोय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, राहुरी, अहिल्यानगर.